मित्रांनो, उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकतात आणि तुम्ही योग्य चॅनल ओपन केलेला आहे. मित्रांनो, 100% मी सांगत आहे की उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होणार आहेत. महाराष्ट्राचं लाडकं नेतृत्व ज्यांनी कोरोना काळामध्ये संपूर्ण महाराष्ट्राची खबरदारी घेतली, महाराष्ट्राला आपल्या एकदम पालकत्वाप्रमाणे जपलं, तळहातावरील फोडाप्रमाणे जपलं, असे उद्धव ठाकरे पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनू शकतात. याचे मागची काही कारणं आहेत, ते लक्षात घेणं गरजेचं आहे. महाराष्ट्राचं लाडकं नेतृत्व अजितदादा पवार आज आपल्यामध्ये नाहीत. मित्रांनो, या महाराष्ट्रामध्ये नेतृत्वाची फार मोठी अशी फळी निर्माण झालेली आहे. देवेंद्र फडणवीस उर्फ देवाभाऊ उर्फ देवेंद्र फडणवीस यांना जनाधार नाही. लक्षात घ्या, लोक त्यांच्या पाठीमागे नाहीत. ज्यावेळेस मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या, त्या निवडणुकामध्ये सभांची गर्दी बघा. भारतीय जनता पार्टीच्या सभेला कशा पद्धतीने लोक आले होते, कुठून आले होते आणि कुणी आणले होते, याचा डाटा जर काढला, माहिती जर काढली तर आपल्या सहज लक्षात येईल. आणि उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या सभेला स्वतःच्या खिशाने झळ लावून लोक सभेला येतात. आणि मित्रांनो, ही जादू फक्त ठाकरेमध्ये आहे. परंतु उद्धव ठाकरेंनी काही गोष्टी करणं गरजेचं आहे. उद्धव ठाकरे यांनी मैदानामध्ये येणं गरजेचं आहे. उद्धव ठाकरे यांच्याकडे जर पाहिलं, लोकशक्ती आहे, लोकांचा विश्वास आहे, लोकांच्या मनामध्ये सहानुभूती आहे, लोक त्यांना नेता म्हणून स्वीकारायला तयार आहेत. लोकांना असं वाटतं, करोडो लोकांना वाटतं की उद्धव ठाकरे यांनी पुन्हा मुख्यमंत्री व्हायला पाहिजे. परंतु यासाठी उद्धव ठाकरे यांची सुद्धा जिम्मेदारी आहे की त्यांनी सारखं लोकांमध्ये जायला पाहिजे. मराठवाड्यामध्ये, विदर्भामध्ये, पश्चिम महाराष्ट्र, मुंबई, पुणे सगळीकडे जायला पाहिजे आणि लोकांच्या गाठी भेटी घ्यायला पाहिजेत. लोकांच्या ज्या समस्या आहेत त्याला वाचा फोडायला पाहिजे मित्रांनो. परंतु असं करताना मात्र उद्धव साहेब दिसत नाहीत आणि त्यामुळे लोकांमध्ये जी आशा निर्माण झालेली आहे की लोकांना असं वाटत होतं की अगोदर अजितदादा पवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील, परंतु आता अजितदादा पवार आपल्यामध्ये नाहीत. अजितदादा पवार हे कामाचे माणूस होते. सकाळी 6ला अजितदादा कामाला लागायचे, परंतु उद्धव ठाकरे मात्र तसं करताना दिसत नाही. उद्धव ठाकरे चांगले आहेत, मनाने चांगले आहेत, चांगल्या मनाचा माणूस आहे, चांगल्या हृदयाचा माणूस आहे, मानवतेचा माणूस आहे, सगळ्यांना आपलंसं म्हणणार आहे. लक्षात घ्या. परंतु एवढ्यावर चालत नाही, लोकांचा आवाज बनावा लागतो. तो लोकांचा आवाज उद्धव ठाकरे यांनी बनणं गरजेचं आहे आणि त्यासाठी लोकांना वेळ देणं गरजेचं आहे. आणि मित्रांनो, ही आतली तुम्हाला एक बात मी सांगतो की लोकांच्या मनामध्ये चर्चा आहे. गावावर, अगदी चव्हाट्यावर, पारावर सगळीकडे एकच चर्चा आहे की उद्धव ठाकरे यांनी सगळी कमांड आपल्या हातामध्ये घेणं गरजेचं आहे. कारण सरकारवर लोक प्रचंड नाराज आहेत. शेतकरी परेशान आहेत, तरुण परेशान आहेत, सगळे परेशान आहेत. प्रदूषण आहे, शासनाच्या या योजना, त्या योजना, या योजनांनी परेशान आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफीचा प्रश्न आहे. असे अनेक प्रश्न आहेत. उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली होती आणि कर्जमाफीची कसलीही आशा दिसत नाही. शेतकरी कर्जाचं पुनर्गठन, अशा पद्धतीचे नवनवे मुद्दे काढून सरकार दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहे. आणि त्यामुळे उद्धव ठाकरे हे एक जनतेच्या समोर एक नवीन आशास्थान आहेत. आणि मित्रांनो, उद्धव ठाकरे यांनी हे नेतृत्व पुढे येऊन स्वीकारायला पाहिजे. महाराष्ट्र त्यांच्यासाठी तयार आहे, त्यांचं नेतृत्व ॲक्सेप्ट करायला तयार आहे. तुम्हाला काय वाटतं ते मत नक्की